नमस्कार, खुरकट्टामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी जी रेसिपी करणार आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल। ही उडदाची डाळ घेतली आहे 1 कप। ती आपण कापडाने पुसून घ्यायची। आपण ही कापडाने पुसून घेतली आहे। तर ही पुसून घेतलेली उडदाची डाळ आपण कढईत भाजून घ्यायची। आपण धणे भाजून घेऊ। धणे, 1 टीस्पून जिरे, मिरे, दालचिनी। जिरे आणि मिरे लवकर भाजले जातात म्हणून दालचिनी वेगळी भाजायला घेतली। 1 टीस्पून आपण बडीशेप पण भाजून घेणार आहे। हे मसाले, खडे मसाले सगळे आपण या भाजलेल्या उडीद डाळीत घातले। दालचिनी, मिरे, जिरे आणि बडीशेप हे आपण यात एकत्र केलंय वेगळं भाजून। आता आपण हे मिक्सरमधून खडे मसाले भाजलेले जाडसर दळून घेऊ। हे आपण जाडसर दळून घेतलंय। आता आपण 1 कप गव्हाचं पीठ घेणार आहे। त्यात 3/4 रवा घालणार आहे, बारीक रवा, चिरोटी रवा। त्यात हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ। आणि पाणी घालून घट्टसर भिजवून घेऊ। हे पीठ आपलं भिजवून झालंय। आपण कढई तापत ठेवली आहे। यात आपण आता तेल घालू। बडीशेप घालू। बडीशेप क्रश करून घेतली आहे। हिंग घालू, हळद घालू, तिखट घालू, मीठ, आणि उडदाची डाळ खड्या मसाल्याबरोबर भाजून दळून घेतलेली जाडसर ती आपण परतून घेऊ। आता आपण सारण तयार करतोय। आता थोडं पाणी घालू आपण। आपण सारण आता काढून घेऊ। आता आपण टोमॅटो, मिरची आणि आलं मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊयाची। आपण पेस्ट करून घेतली। आपण इथे आता कढई ठेवली आहे। आपण तेल घालू। आपल्याला आता बटाट्याची भाजी करायची आहे। त्यासाठी आपण आता तेलात ही बडीशेप घालू, बडीशेपेची पूड,
हळद घालू, तिखट, हिंग, आणि ही जी पेस्ट करून घेतली आहे टोमॅटो मिरचीची घालू आपण. ती आता शिजवून घेऊ आपण. हे मी बेसन पीठ तेलात भाजून घेतलं. हे या भाजीत घालायचंच, हे स्किप करायचं नाही. आता हे उकळत आलं की आपण बटाटे घालू. बटाटे न चिरता असे हातानेच फोडून घालायचे. उकडलेले बटाटे फोडी अशा हाताने कुस्करून घालायच्या. यात आपण पाणी घालू. यात आमचूर पावडर घालू आपण, म्हणजे छान टेस्ट येते भाजीला. यात कसुरी मेथी पण असेल तर तुम्ही घाला. कसुरी मेथी घालायची असते यात. आता ही भाजी उकळली की आपली भाजी रेडी आहे. मीठ घालू आपण. ही आपली भाजी तयार आहे. आता आपण या पिठाचे गोळे करून घेऊ. आपण आता पिठाचे गोळे करून घेतले. आता हे सारण आहे, याचे गोळे करू. असे सारणाचे गोळे करून घेऊ. आपण स्टफिंगसाठी पण सारणाचे गोळे करून घेतले. आता आपण याची पारी करू. आपण जसं पुरण भरतो पारीमध्ये तसंच यात आपण सारण भरून पारी बंद करायची.
आपण इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये. आपण असं सारण भरलेलं प्रेस करून घेऊ. यात सारण भरलं आहे हे आपण हळूहळू प्रेस करू, म्हणजे सारण आपलं सगळीकडे आतून शेवटपर्यंत राहील. आता आपण हे थोडंसं लाटून घेऊ. हे आपण आता थोडं कडेकडेने लाटायचं, साईडने. मध्ये नाही लाटायचं, साईडला लाटून घ्यायचं. असे आपण सगळे लाटून घेऊ पाऱ्या. आपण आता या सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या. तेल तापलंय आपलं. आपण आता एक एक करून तळून घेऊ. या पिठाच्या सारणाचं जे पीठ आहे आपण पारीचं जे केलं आहे त्यात पण तुम्ही कसुरी मेथी घालू शकता. आपली छान पुरी छान झाली आहे. ही उत्तर प्रदेशकडची डिश आहे. खूप छान टेस्टी अशी ही पुरी आहे. बेडमी पुरी म्हणतात याला. ही बटाट्याच्या भाजीबरोबर खातात, जी आपण मगाशी केली आहे भाजी, त्या भाजीबरोबर ही स्टफ केलेली पुरी खातात. यात तुम्ही उडीद डाळीऐवजी मुगाची डाळ पण वापरू शकता, किंवा अर्धी उडीद डाळ आणि अर्धी मुगाची डाळ असं पण तुम्ही वापरून ही पुरी करू शकता, बेडमी पुरी. हे आपल्या आता बेडमी पुऱ्या तळून झाल्या. आपण आता घरी असल्यावर भाजीबरोबर खाणार, पण जर तुम्हाला कुठे बाहेर ट्रिपला जायचं असेल तर या पुऱ्या 4 दिवस राहू शकतात. तुम्ही प्रवासात नेऊ शकता खायला. अगदी पोटभरीचं खाणं होणार आहे, कारण त्यात डाळ आहे, पौष्टिक डाळ आहे. त्यामुळे प्रवासात पण तुम्ही नेऊ शकता ह्या पुऱ्या. 8 दिवस सुद्धा राहतील लांबच्या प्रवासाला. बाहेरचं खाण्यापेक्षा आपलं घरचं नेलं की छान हायजेनिक आपण खायला नेऊ शकतो. घरी खाताना तुम्ही भाजीबरोबर खाऊ शकता किंवा नुसत्या पण खाऊ शकता. एक स्नॅक्स म्हणून पण तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता. अशी आपली बेडमी पुरी आता रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. मी असे बरेच स्नॅक्सचे रेसिपीचे व्हिडिओ केले. तुम्ही माझ्या फूडकट्टा चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर. त्यामुळे मला तुम्हाला माझे इतर व्हिडिओ पण पाहायला मिळतील. माझे टिप्सचे पण व्हिडिओ आहे, रेसिपीच्या टिप्सचे, ब्युटी टिप्सचे, ते पण तुम्ही बघा. याची तयारी तुम्ही 2 दिवस आधी पण करू शकता. हे जे सारण आहे डाळीचं हे तुम्ही 4 दिवस आधी पण तयार करून ठेवू शकता. आणि मग तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही थोडं थोडं वापरून
पोळ्या करू शकता। ही आपली बेडमी पुरी बटाट्याच्या भाजीबरोबर खायला रेडी आहे। धन्यवाद।